मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रोड मार्केट यार्ड गेट समोर एसटी बस अडवून चालक व वाहकावर धारदार कोयत्याने हल्ला केल्याची गंभीर घटना घडली। या घटनेत एसटी वाहक तसेच पोलीस कर्मचारी जखमी झाले। मात्र गंभीर परिस्थितीतही पोलिसांनी प्रसंगावधान राखत दोनही हल्लेखोरांना धाडसाने ताब्यात घेतला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 25 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 9 वाजता महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी कोंडिबा सुब्राव सरगर व धनंजय शिवाजी घुबडे हे बीट मार्शल पेट्रोलिंग करीत छत्रपती शिवाजी महाराज रोड परिसरात आले होते। त्यावेळी मार्केट यार्ड गेट समोर दोन इसम धारदार कोयते हातात घेऊन एका एसटी बसला रस्त्यावर थांबवून बसच्या काचा फोडताना दिसून आले। या प्रकाराची गंभीरता लक्षात येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। एसटी वाहक महादेव बाबासाहेब शिंदे यांच्यावर धारदार कोयत्यांनी वार करण्यात आले, तर चालक परमेश्वर सुखदेव लामकानी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली जाते। पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलिसांवरही हल्ला केला। या झटापटीत पोलीस कर्मचारी कोंडिबा सरगर जखमी झाले। मात्र जखमी अवस्थेतही त्यांनी प्रसंगावधान न गमावता धाडसाने दोनही हल्लेखोरांना ताब्यात घेतला। या कारवाईत पोलीस कर्मचारी कोंडिबा सुब्राव सरगर यांनी दाखवलेल्या धैर्याचा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून कौतुक होता। या प्रकरणी एसटी चालक परमेश्वर सुखदेव लामकानी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 277/2026 अन्वय, तर पोलीस अंमलदार धनंजय शिवाजी घुबडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 278/2026 अन्वय 2 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले। दोनही आरोपींना या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। आरोपी अब्दुल रहमान अख्तर पटेल, सैफुल्ला अख्तर पटेल दोघेही राहणार उस्मानिया मोहल्ला भारतनगर मिरज। या कारवाईस सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, मिरज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चव्हाण तसेच महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली। गुन्हेगारांवर कठोर कारवाई आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची तत्परता यामुळे महात्मा गांधी चौक पोलिसांच्या या कारवाईचं कौतुक होतं। काल रात्री साधारण 9:15 दरम्यान स्टेट बँकेच्या समोर जो प्रकार घडला तो मिरजेतील चर्चित प्रकार तो होता की दोन नशेखोर तरुणांनी एसटी बसच्या वाहकावर व चालकावर हल्ला चढवला। त्यात वाहक गाडीची काचे फोडली। त्यासाठी गाडीचे चालक व वाहक उतरून त्या नशेखोर तरुणास पकडायला गेले असता त्या तरुणांनी वाहकावर कोयता घेऊन हल्ला चढवला। तेव्हा त्या ठिकाणी सरगर म्हणून पोलीस होते, ते मध्ये आले। त्यांच्या सतर्कतेमुळे आमच्या वाहकाचा आज प्राण वाचलेला आहे। तसेच त्यांनी पोलीस प्रशासन, महात्मा गांधी पोलीस चौकी असो किंवा मार्केट जे असो, हे तातडीने तिथे मदतीला धावून आले। त्यामुळे वाहकाचे जे जीव घेणा हल्ला होता तो थोडक्यात निघालेला आहे। म्हणून आज दिनांक 26 रोजी मिरज आगार एसटी डेपो तर्फे आम्ही प्रशासनातर्फे श्री सरगर पोलीस कर्मचारी यांचा आम्ही सत्कार केलेला आहे। दवाखान्यात येऊन सत्कार केलेला आहे व आभार मानलेले आहे। रात्री जो प्रसंग झाला ती कोल्हापूर जालना गाडी घेऊन जात असताना दोन इसम आमच्या गाडीवरती हल्ला करायला आले आणि हल्ला केल्यानंतर त्यांनी गाडीच्या काचा फोडल्या आणि त्या परिस्थितीमध्ये आम्ही गाडीतनं खाली उतरायचा प्रयत्न त्या करताना असताना पोलीस साहेब तिथं सलगर साहेब आले आणि त्यांनी आम्हाला वाचवायचा प्रयत्न केला। त्या परिस्थितीमध्ये त्यांनी सलगर साहेबांवरती पण हल्ला केला आणि माझ्यावरती पण हल्ला केला। त्या प्रसंगाला साहेबांनी मदत केल्यामुळे आणि साहेबांना देखील इजा झाल्यामुळे त्या ठिकाणी आज साहेबांमुळे जो काही प्रसंग आज माझ्यावर आलता तो वाचला आणि आज माझ्यावरती मरणाचा जो प्रसंग उद्भवला होता तो केवळ पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे आज माझा जीव वाचलेला आहे। अन्यथा त्या ठिकाणी माझा जीव पूर्ण गेला असता अशी परिस्थिती त्या लोकांमुळे माझ्यावरती झाली होती। आज मी जो आहे ते मला पूर्ण पोलीस प्रशासन, आमच्या डिपार्टमेंटचे सर्व एसटी महामंडळाचे अधिकारी आणि आरोग्य खात्याचे सगळे डॉक्टर लोक यांच्यामुळे आज मी एकदम व्यवस्थित आणि सुस्थितीत आहे। आज त्यांच्यामुळे सगळ्यांच्या सहकार्यामुळे आज मी व्यवस्थित आहे, अन्यथा माझा काही परिस्थिती खरी राहिलेली नव्हती। आणि मी आज या ठिकाणी जो आहे तो मी कुर्डवाडी आगाराचा वाहक महादेव बाबासाहेब शिंदे आणि माझे जोडीदार परमेश्वर लामकानी, आम्ही दोघं या ठिकाणी आहे।